CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाये नेमे पंढरीसी चुको नेदी तो वारीसी। आषाढी कार्तिकी सदा नाम गाये मुखी, एका जनार्दनी करी वारी धन्य तोची बा संसारी। अशा सार्थ शब्दांत संत एकनाथ महाराजांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व विशद केले आहे। वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी सहभागी होते। परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाली। पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 57वे वर्ष आहे। पालखी प्रस्थानामुळे शेगाव नगरीत भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेकडो वारकरी या पायी वारीत सहभागी झाले आहेत। संत नगरी शेगाव पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली आहे। श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीसाठी श्रींची पालखी आज 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाली। यंदा पालखी सोहळ्याचे 57वे वर्ष असून भक्ती, सेवा आणि संत परंपरेचा अखंड प्रवाह पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे। सुमारे 700 वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि सेवेकरी जय हरी विठ्ठल गणगण गणात बोते या अखंड नामघोषात श्रींच्या पालखीसोबत पायी वारी करणार आहेत। टाळ मृदंगाचा निनाद, भगव्या पताकांची डोलणारी रांग आणि मुखी हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे। श्री क्षेत्र नागझरी येथे महाप्रसादानंतर पालखीच्या पुढील प्रवासास प्रारंभ होणार आहे। खूप छान वाटतंय। आज आमचा योगायोग झालाय। आम्ही नातीच्या वाढदिवसानिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनाला आलो होतो। आम्हाला पालखीचं दर्शन झालं, वाटी लावायला मिळाली पालखी। खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय। आता पालखी पुढचे 2 महिने प्रवास करणार आहे। गजानन महाराजांचे सगळे वारकरी शांततेत जात आहे। काय संपूर्ण भावना यांच्या सगळ्या वारीबद्दल? खूप छान असते। यांच्या दिंडीचा अनुभव खूप सुंदर आहे। आम्ही कधी घेतलेला नाहीये, पण ऐकून आहे की खूप छान आहे त्यांचं। सुंदर वाटतंय आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी आले? किती लोक आले? कसं वाटतं इथे येऊन? आम्ही तिघीच जणी आहोत। खूप चांगलं वाटत आहे। मी 18 वर्षापासून येत आहे। माझे गुरु माऊली आहे गजानन बाबा। मला खूप चांगलं वाटतंय। काय भावना आहे? खूप भावना आहे माझी देवाविषयी, मी सांगू शकत नाही शब्दात। काय सगळं घातलं? कशासाठी आले होते आज? दर्शनासाठी आलो, दर्शनासाठी। दरवर्षी दर्शनासाठी येतो। आता पालखी रवाना झाली, हो। काय पाहिलं सगळं चित्र याचं? नागझरी पर्यंत चाललो आम्ही आता। मी शेगावला राहतो, सीतामाता मंदिरासमोर। आम्ही सो ज्योती गोविंदराव ढवळे यांची पत्नी। बोला बोला बोला। तर आम्ही गजानन महाराजच्या नागझरी पर्यंत सोडायला जातो। आम्हाला खूप आनंद होते। दरवर्षी आम्ही गजानन महाराजच्या पालखी सोबत जातो। गजानन महाराज की जय। काय वाटतंय तुला? माझं नाव माधवी अशोक जाधव आहे। आम्ही ही नागझरी पर्यंत चालतो पायी। आम्हाला वारी करायची आहे नागझरी पर्यंत। कसं वाटतं संपूर्ण 700 वारकरी पायी चालले? तुला काय वाटतं? पाहून काही प्रेरणा मिळते का? हो, मला शांतता भेटते दर्शन करायचं नागझरी। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध धार्मिक व सांस्कृतिक स्थळांमधून मार्गक्रमण करत ही पालखी आषाढ शुद्ध नवमी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे। अकोला, रिसोड, नरसी, औंढा नागनाथ, परभणी, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर आणि मंगळवेढा या पवित्र स्थळांवरून मार्गक्रमण करत पालखी विठ्ठलाच्या भेटीस जाणार आहे। 23 ते 28 जुलै दरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे राहणार आहे। श्रींची पालखी शेगाव ते पंढरपूर असा सुमारे 33 दिवसांचा पायी प्रवास करणार असून या प्रवासादरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांवर पालखीचे उत्स्फूर्त स्वागत होणार आहे। मार्गभर हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज अधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 गजानन। चलो रे शेगाव को जाएंगे आज,
बाबा गजानन की याद आई। चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई। सदा भरा रहता है, सदा भरा रहता है उनका दरबार, बाबा गजानन की याद आई। चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई। बाबा गजानन की याद आई। गजानन महाराज की जय। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.